नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई करत विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे। भरदुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास माथनी शिवारात ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 6,24,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिली। कन्हान नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ती मौदा शहरात वाहून नेली जात असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी नृपराज पर्वते यांना मिळाली होती। तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकाने माथनी शिवारात पाहणी केली। यावेळी MH40 BJ 8194 क्रमांकाचा ट्रॅक्टर संशयास्पद अवस्थेत मौदा शहराच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले। पथकाने ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता ट्रॉलीत खाली रेती व वर गिट्टीची चुरी टाकून रेती लपवून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले। चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता ही रेती विनारॉयल्टी असल्याचे स्पष्ट झाले। सदर ट्रॅक्टरचे मालक धनराज रामकवाड व चालक नरेश कांबळे माथनी ता मौदा असल्याचे समोर आले। यानंतर ट्रॅक्टर व रेती जप्त करून सुरक्षेच्या दृष्टीने मौदा तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले। ही कारवाई मंडळ अधिकारी अनिल भगत, ग्राम महसूल अधिकारी नृपराज पर्वते, आशिष फुल, आशिष गोगलवार, गोपाल गाडगे, विजय कामठीकर तसेच चालक दिलीप राठोड व दिनेश अहितकर यांच्या पथकाने केली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार चबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।